उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। सर्वसामान्यांना वस्तू आणखी स्वस्त मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा। नव्या जीएसटी दरामुळे टीव्ही, फ्रीज, बाईक स्वस्त, तर शैक्षणिक साहित्य 0% जीएसटी। आत्मनिर्भर बना, स्वदेशी वस्तू विकत घ्या। पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य। गायकवाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। अज्ञाताकडून हाकेंना थेट पैशांची ऑफर। हा ओबीसी आंदोलन बदनाम करण्याचा डाव, हाकेंचा आरोप। गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न। जालन्यातील नागेवाडी परिसरातली घटना। हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवू, सदावर्तेंचा इशारा। जालन्यात मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला। मराठा समन्वयकांनी जरांगेंना सुरक्षित बाहेर काढले। मूर्तीपूजा न मानणाऱ्यांनी गरब्याला का यावं? दांडिया रास ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश नको। सगळ्यांची ओळखपत्र तपासली जावीत। प्रवीण तोगडी यांचं वादग्रस्त विधान। भिवंडीत पुन्हा उत्तर प्रदेश एटीएसची छापेमारी। फिलिस्तानमध्ये पैसे पाठवणाऱ्या 3घांना अटक। पोलिसांचा तपास सुरू। आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लवकरच पंचनामे पूर्ण होणार असल्याचा विश्वास।